तर नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी सार्थक आणि आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची सकाळ अशी पावसाने झालेली. सकाळ पाऊस येऊन गेला आणि असं एकदम दमट वातावरण, कसं असं म्हणजे धुकं झालं असं वातावरण झालेलं आहे. तर हे पहा आपले कारले. तर हे सकाळ बांधायचं काम केलं आपण. इकडचे बांधलेत, हे राहिला अर्धा बांधायचा. सकाळ मेक वगैरे ठोकून हे कारले घेतलेत बांधून आज. तर काय झाले, हे वातावरण सगळं दमट झालं, ऊन पडलं, त्यामुळे कारले बघा कसे पिवळे पडले आणि सगळे खालच्या साईडला जळायला लागलेत. तर याला एक फवारणी करावं लागेल. हा आहे नारळ आणि ह्या नारळाला आपल्याला फोडायचा आहे, कारण ना घरात आज आहे इडलीचा बेत. आणि इडलीचं बेत म्हणलं त्याला करायची चटणी, आणि त्या चटणीसाठी आपल्याला नारळ पाहिजे. मग त्यासाठी नारळ फोडायचं, पण ते नारळ लई पळून राहिलाय. तर मस्त फोडतो, मग तुम्हाला दाखवतो. चला, नारळ झालाय फोडून. त्याच्यात होतं पाणी, हे पाणी गेले वायाला, पण जाऊ द्या, आम्हाला लागतं खोबरं. हे आमच्या घरच्या नारळाचं नारळ आहे आणि तो फोडलाय. सोलत बसण्यापेक्षा लय टाइम जातो, मग त्याला 2 तुकडे करायचे, डायरेक्ट खोबरं भेटून जातं. आणि आपले देव आता मम्मी मॅडमकडे, हे आमच्या मम्मी धरा मस्त चटणी करा आता. तर उद्या सोमवार आहे आणि सोमवारसाठी म्हणजे आमच्या गावाचा बाजार असतो उद्या, आणि त्या बाजारात विकायला सीताफळ न्यायसाठी मी रानात आले. आता चालू जरा थोडा झाला पाऊस. तर ह्या पावसामध्ये आपले सीताफळ तोडून पटकन घेऊन जायचे. तर चला पटपट खाली जाऊ वावरात, सीताफळ तोडू. तर बघा, हे झाडात सीताफळ तोडायचं काम चाललंय. इकडे रोहन शेट, तर तिकडे सीताफळ आहेत, ते त्या झाडाचे तोडलेत. काय करतो, असे बादी तोडून कॅट बंद घेऊन टाकतोय. तर हे बा, हे पिकलेलं सीताफळ आहे, पण पिकलेले पाखरांनी खाल्ले त्याला. पण इकडे ह्या झाडाचे तोडलेत, एवढं कॅरेट भरले. तर अजून तिकडे एक झाड बाकी आहे, त्या झाडासून अजून एक कॅरेट भरेल. हा बघा आपला ब्रँडेड माल, ना काही कलम करता ना काय करता, आपला गावरान माल आहे. चला, इकडचे पण तोडून घ्या झाडाचे. पावसाचं वातावरण वाकत झालेलं आहे, मस्त पैकी छोटे बुरबुर चालू आहे. ह्या बागेत तणनाशक मारलं होतं, गवत जायला लागले आता बघा. ती वरतीच मोठा ती फांदी कुचकी जातो पुन्हा. कोपरा लागतो, नाही गुतणार ते बापू. नाही बसतं तेवढं.